नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. बिग वन अपहरण प्रकरणात वेगळेच वळण, मुलीची आईकडे राहण्याची इच्छा. आज न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तरुणीची इच्छा विचारण्यात आली. आपण आई व मामाकडे जाण्याची तयारी दर्शवली. या बातमीनंतर मात्र आईच्या चेहऱ्यावरती हसू आले. ते मात्र शब्दात व्यक्त करता येणार नाही. लग्न अवघ्या 2 दिवसावर आले असता भर दिवसा आई व भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली. काही तासातच मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर मात्र हिंदू संघटना, बजरंग दल, ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम भैया जगताप, घनश्याम बापू हाके, मोठे नेते हिंदू जन आक्रोश मोर्चात सामील झाले. पहिल्या व्हिडिओमध्ये मुलीने आपले 9 वर्षापूर्वी प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले. हाच धागा पकडून आमदार गोपीचंद पडळकर मुलगी 9 वर्षापूर्वी 12 वर्षाची असल्यामुळे ती आईच्या ताब्यात द्यावी अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने मुलीला 5 दिवस सुधारगृहात ठेवण्यास सांगितले. आईची आणि मुलीची भेट झाल्याने आज अखेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विचारले असता संबंधित मुलीने आई व मामाकडे जाण्याची तयारी दर्शवली. एकंदरीत पाहता हे अपहरणच आहे असे बोलले जात आहे. एकंदरीत सर्व माहिती पाहता मुलीचे अपहरण झालेले आहे. अपहरण करणारे व त्यांना मदत करणाऱ्यांना अटक करण्यात यावी अशी सकल हिंदू समाजाकडून मागणी करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. इंदापूर प्रतिनिधी गोरख पोंदकुले. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.